याला काही दरबंदच राहिला नाही. म्हणजे दिशाहीन तो प्रकार कालचा हा पाहायला मिळाला. साहजिक आहे हो, समोरचाही तयारीतच करणार ना. म्हणजे आज ते ऐका भाजपला हे ना, जाणून बुजून केलं असं असं. तुम्ही भाषण तुम्हीच होतात ना, तुमचे बाईट्स काढून पहा. परवानगी देण्याच्या ऐवजी जेव्हा तक्रार आली होती त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा होता. तुम्ही कुठल्या पद्धतीचं आणि कुठलं राजकारण करताय हेच तुम्ही दिशाहीन झालात का? हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणारे एक विधान केलं, ज्याचे पडसाद काल पुण्यामध्ये अत्यंत गंभीररित्या पाहायला मिळाले. भाजपने काँग्रेस व हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावरती आंदोलन केलं. याच्यात असं पहिलीच ही घटना होती की एखाद्या पक्ष कार्यालयावरती आंदोलन करते. एवढं आंदोलन तीव्र झालं की दगडफेक दोन्ही बाजूने करण्यात आली. यात कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, हे जखमी झाले. ही संपूर्ण घटना जी आहे ते पुण्याच्या राजकीय जी सांस्कृतिक परंपरा आहे त्याला कुठेतरी गालबोट लावणारी ठरली. या संपूर्ण विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार शैलेशजी काळे आहेत. सर, काय सांगाल, काल अशी पहिल्यांदाच घटना घडली अशी की एखादा पक्ष दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयावरती जातोय आणि अत्यंत गंभीररित्या एकमेकांवरती दगडफेक करतात आणि अत्यंत तणावाचं वातावरण त्या परिसरात निर्माण करतात. नाही, तशी फार रेअर ही घटना म्हणता येईल आणि अलीकडच्या तर काळात तसं काही होताना म्हणजे घडलेलं नाहीये. यापूर्वी पक्षांतर्गत म्हणजे काँग्रेसवाल्याच म्हणजे नाराजांनी काँग्रेसमध्ये त्या कार्यालयात तोडफोड केली, भाजपवाल्यांनी त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. पण एखादा पक्ष जो सत्ताधारी आहे, ज्याच्यावर कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी आहे शहराची, तो जेव्हा दुसऱ्या पक्षांच्या कार्यालयावर जातो, ही घटना म्हणजे तशी तितकीशी पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराला आणि आतापर्यंत सुसंस्कृत राजकारण आहे. राजकीय डावपेच असतात, निवडणुकांमध्ये होतात, तिथपर्यंत ठीक आहे. पण असं आता निवडणुका संपलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी संपलेल्या असताना कुठला विषय आणि कोणी केलं विधान आणि जातोय कुठे, याला काही दरबंदच राहिला नाही. म्हणजे दिशाहीन तो प्रकार कालचा हा पाहायला मिळाला, असं मला वाटतं. मंजुषा नागपुरे ज्या नुकत्याच महापौर झालेल्या आहेत. महापौर म्हणजे पुण्याचा आपला पहिला नागरिक म्हटलं जातो, जो सगळ्यांसाठी समान असतो. अशा महापौर पदावरती असणाऱ्यांनी अशा मोर्चात सहभागी होणं आणि एखाद्या पक्षाविरोधात असं आंदोलन करणं कितपत योग्य आहे बरं? नाही, मुळात आता ते त्यांच्या पक्षाचा आदेश होता की काय, कारण राज्यात सगळीकडेच निदर्शनं होती सपकाळांच्या याच्यावर. आणि महापौरांनी अशा किमान राजकारण अशा आंदोलनाला जाणं हा पायंडा आता हा भाजपकडून घातलाच गेलाय. ते काल तोच प्रकार होता. तुम्ही 35 लाख आपले मतदार होते आणि 60-75 लाखाची आपली लोकसंख्या आहे. तुम्ही सगळ्यांचे प्रथम नागरिक जेव्हा म्हणतात तर सगळ्यांचे पालक आहात. तिथं जात धर्म असा कुठला नाही. आपल्या संविधानाने तुम्हाला महापौर केलं. तर मुळात या संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही एखाद्या संघटनात्मक बाबीवरती आणि कुठल्या विषयावर तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या मोर्चाचं, हे या निमित्ताने आता ही नवीनच प्रथा भाजपनी पाडल्याचं पाहिलं. आणि किंबहुना महापौरांनी यापूर्वी मुक्ता टिळक होत्या किंवा मुरलीधर मोहोळ होते, स्वतःहून ते अशा आंदोलनात जरी गेले तरी तिथून कुठलंही न करता एक पक्ष म्हणून जरी गेले तरी ते बाजूला होताना आम्ही बी पाहिलेलं आहे. पण यांनी हे पहिल्यांदाच बरं, मी मगाशीच आता एक आपल्या सहकार्यालाही तेच म्हटलं, जर परवा दिवशी भाजपने तक्रार केली होती हर्षवर्धन सपकाळांच्या बाबतीत, तर त्यांची मागणी ही पोलिसांकडे होती की गुन्हा दाखल करावा. बरोबर, तर त्यांनी तो फार तर पोलीस आयुक्तालयासमोर जायचं होतं किंवा पोलीस आयुक्त त्यांना सांगू शकला असता तुम्ही की तुम्ही फक्त अर्ज घेतलाय, गुन्हा दाखल करू. काँग्रेस भवनवर मोर्चा जातो, तुम्ही असं एखाद्याला चिथावणी देताय, बिळात काय लपलाय आणि हे काय लपलाय. शेवटी तुमचं जेव्हा ते एखादं परसेप्शन दिसून येतं, साहजिक आहे हो, समोरचाही तयारीतच करणार ना. म्हणजे आज ते ऐका भाजपला हे ना, जाणून बुजून केलं असं असं. तुम्ही भाषण तुम्हीच होतात ना, तुमचे बाईट्स काढून पहा की तुम्ही जी भाषा वापरत होता तर तुम्ही समोरच्याला उचवतच होता ना. समोरच्याचा तुम्ही कुठंतरी ठेस देतच होतात ना. पण त्याला समोरून प्रत्युत्तर आलं. ते तर घरात होते, त्यांच्या काँग्रेस भवन मध्ये होते, तिथून उत्तर देत होते. ते तुमच्या कार्यालयावर येऊन देत नव्हते ना. म्हणजे तुम्ही चाल करून कोण गेलं थोडक्यात, तर तुम्ही गेला होता. हे स्पष्ट दिसतंय ना, कुठला विषय काय करतो. बरं, आता काँग्रेस भवनचा जेव्हा वर्धापन दिन असतो तर सगळ्या पक्षाचे नेते तिथे जातात चहा पाण्याच्या कार्यक्रमाला. काँग्रेसवाले भाजपकडे जातात, शिवसेनेकडे जातात, तिथं सगळं राजकीय वैर विसरून तुम्ही जाता. सभागृहात काय तुमची चर्चा करायची असेल तर सगळे बसून गटनेत्यांबरोबर निर्णय घेतात. मग असं असं आता इथून पुढच्या काळात जरी म्हणजे पब्लिकनी आता महापौरांनी पायंडा पाडलायच आहे, तर पब्लिकनी उद्यापासून काही त्यांच्या मागण्या असतील काय असतील तर फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचं नाही, पोलीस आयुक्तांकडे जायचं नाही, महापालिकेवरही जायचं नाही, भाजप कार्यालयावर जायचं.
चालेल का? ज्याच्या ज्या गोष्टींची दाद मागायची तुम्ही तिथं गेलं पाहिजेत ना. नवीन पायंडे पाडून तुम्ही शहरात अस्वस्थता का निर्माण करताय? या सगळ्यात काल पोलीसही कमी पडले असं कुठे वाटतं का? कारण पोलीस नुसती बघायचे, डीसीपी जे रावले होते ते देखील म्हटले की त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला की आंदोलनाची परवानगी दिली का, तेव्हा ते निरुत्तर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नाही, पोलीस हे बांधील गायच नाही. गृहमंत्रालय कोणाकडे आहे? भाजपकडेच आहे ना. त्याच्यावरूनही आरोप नाही नाही, आहेच आहे ना. आणि गृह मंत्रालय असले तरी आजकालचे पोलीस ती स्वतःचं इमान राखून कितपत काम करतात ना. पोलिसांनी दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयावर परवानगी देण्याच्या ऐवजी जेव्हा तक्रार आली होती त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा होता. मग काल रात्री केला तुम्ही हर्षवर्धन सपकाळांवर गुन्हा. तो परवा केला असता तर ही परिस्थिती उद्भवली असती का? म्हणजे पोलीस कसं वागतात हे एका दिवसाच्याच घटनेत दिसतंय ना. असंही त्याला काही पार्श्वभूमी द्यायची गरज नाही वेगळी. या सगळ्यात काही पत्रकार पण गंभीर जखमी झाले. पत्रकार संघाने देखील नाही, आपला नाही, निषेध नाही नाही, ठीक आहे निषेध व्यक्त करणं वगैरे, कारण आंदोलन होतं म्हणून गेले होते. दगडफेक होईल कुणाला एक्सपेक्टेड नव्हतं, पण पत्रकारांनी अशा परिस्थितीला सामोरं जायला तयारच राहायचं. बरेचदा दंगली कव्हर करताना, बॉम्ब ब्लास्टच्या घटना कव्हर करताना अशा गोष्टी होतात आणि त्या आपलं प्रोफेशन म्हणून आपण निवडलेलं असतं. कोरोनामध्ये आपण रस्त्यावर होतो, जग दुनिया जेव्हा घरात बंद होती, मग असं म्हणायचं की कोरोना आता कोरोना होईल आणि बाहेरच पडायचं नाही. तर आपण प्रोफेशन स्वीकारलेलं आहे. त्या अशा थोड्या बहुत घटना होतात आणि होत राहणार. पण ज्या वेळेस हा असा तुम्ही फक्त जेव्हा शांततेचा आंदोलन करता, विषयी असा फार काय असा वैयक्तिक इथल्या काँग्रेसच्या लोकांचा आणि इथल्या भाजपच्या लोकांचा नव्हता. ते कोणीतरी एक वक्तव्य केलं त्याच्यावर झालं. हीच गोष्ट मागं बऱ्याच जणांनी ती विधानं केली. तर बाकीच्यांनी मोर्चे नेले असते. कोश्यारींनी केला म्हणून भाजपच्या कार्यालयावर आणि महापौरांच्या घरावर नेला असतं तर जमलं असतं का? तर ह्याही गोष्टी माहिती ना. इतिहासाने कोणी टीका कोणावर केल्याने ना शिवाजी महाराज बारी लहान होत ना कोण नाही का. विचारानेच मोठे आणि ते कर्तृत्वाने मोठे होते. त्यांचं कोणी ते पुसू शकणार नाहीये. त्यामुळे ते काय तुम्ही कुठल्या पद्धतीचं कुठलं राजकारण करताय हेच तुम्ही दिशाहीन झालात का असं दिसतंय एखादं. नक्कीच काल दोन्ही जे पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांवरती असेल, शहर अध्यक्षांवरती गुन्हा दाखल झालेले आहे या संपूर्ण प्रकरणावरती. मात्र हीच गोष्ट जर भाजपच्या जे काही आधी झालेले आहे त्यांच्याकडून करण्यात आली असती, विरोधी पक्षांनी त्यांच्या कार्यालयावरती मोर्चा नेला असता तर काय परिणाम झाले असते, असा प्रश्नही या सगळ्यातून उपस्थित होतो. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.